केलं असेल तर न्यायव्यवस्थेवर अजून सुद्धा आपला विश्वास आहे की अशा पद्धतीने तुम्ही जर नियम बदलत असाल हे योग्य नाही. पण आमच्याकडे जेव्हा नियम बदलले गेले तेव्हा आम्हाला पूर्वीच्या पद्धतीने नोटीस दिली गेली होती आणि त्या नोटिसीवर काहीच करता येत नव्हतं, म्हणून नियम बदलून ती नोटीस कॅन्सल केली, नवीन नोटीस तिथं पाठवली. त्यामुळे आमची केस थोडीशी वेगळी होती. आता मग इथं तसं असेल तर न्यायालयामध्ये गेलेत तर नक्कीच त्यांना तिथं न्याय मिळेल असा विश्वास मला तरी वाटतो. एकतर जे काही डिफेन्स सिस्टम आहे, नाहीतर जे फ्लाईट सिस्टम त्याला 400 सिरीज त्या ठिकाणी म्हणलं जातं, त्या काळामध्ये ती सिरीज घेत असताना ती खूप महाग होती. रशियन मेड असल्यामुळे असेल, नाहीतर त्यात काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे आणि मग एवढी महागडी गोष्ट घ्यायची का असा तो विषय होता. आर्मीच्या काही अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या बाबतीत कुठेतरी शंका व्यक्त केली होती. पण पर्रिकर साहेब कदाचित टेक्निकल स्वतः असल्यामुळे आणि त्यांनी त्या बाबतीतला अभ्यास चांगला केला असल्यामुळे त्या मशीन ज्या आज तिथं घेतल्या गेल्या त्यामुळे जे प्लेन मिसाईल ती अँटी प्लेन मिसाईल सिस्टम आहे त्याचा फायदा आज या वॉरमध्ये होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय. त्यांचं कुठलंही चायनीज मेड विमान येऊ द्या नाहीतर अमेरिकन मेड विमान येऊ द्या, ते विमान आपल्या देशाला बॉर्डर क्रॉस करू शकत नाही. फक्त का तर एक तर आपली डिफेन्स सिस्टम, आपले जवान आणि ही जी त्या काळामध्ये घेतलेली जी सिस्टम आहे त्या सिस्टमचा सुद्धा फायदा झाला असावा असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. भारत पाक युद्ध सुरू होतं, झालेली आहे. एक तर काल सीज फायर झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. थोडंसं नागरिक म्हणून आश्चर्य या गोष्टीचं झालं की भारतात एखादा निर्णय घेण्याच्या आधी अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांचं ट्विट आपल्या आधी आलं. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा थोडंसं कुठंतरी असं वाटतं की बाहेरचा प्रभाव हा आपल्यावर आहे का काय. ते का झालं, कसं झालं, ह्या शेवटी मोठ्या गोष्टी आहेत, त्या वरच्या पातळीवरच्या विषय आहेत, त्यामुळे मला त्या बाबतीत काही सांगता येणार नाही. पण हे सगळं झाल्यानंतर लगेचच 3 तासाली आपण जर बघितलं तर पाकिस्तानकडनं काही ठराविक भागामध्ये ड्रोनचे हल्ले झालेले आपण ऐकले आणि आर्मीकडनं ते स्वीकारलं सुद्धा. त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट सुद्धा तिथं आलेलं आहे. आता असं जर काय त्या ठिकाणी बघितलं मग एका बाजूला दोन्हीकडनं सीज फायर केले जातात, शांततेचा संदेश तिथं दिला जातो आणि 3 तासातच तुम्ही जर तिथं आमच्या देशवासियांवर परत ड्रोन हल्ले करणार असाल तर देशवासी म्हणून त्या गोष्टी आम्हाला कुठेही पटत नाहीत. आता इंदिरा गांधींच्या काळामध्ये आपण जर बघितलं असेल तर त्यावेळेस असंच काही झालं होतं. अमेरिकेने कुठेतरी आपला दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस इंदिरा गांधींनी कुठेही त्या दबावाला न झुकता जो काही निर्णय घेतला ते आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. पाकिस्तानामध्ये शिरून पाकिस्तानाला गुडघ्यावर त्या ठिकाणी आणलं होतं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे तिथं केले होते. आता आज सुद्धा खरं तर ती संधी बलुचिस्तानाचा विषय आपण घेतला, तिथून सुद्धा पाकिस्तानला तिथं विरोध होतोय. त्यामुळे या अशा वातावरणामध्ये जर पाकिस्तान शांतच बसणार नसेल, गद्दारीच करणार असेल, शब्द देऊन सुद्धा ते पाळणार नसतील तर कुठंतरी एक कडक संदेश देण्याची जरूरत आहे. आमचा आर्मीवर विश्वास आहे आणि अशा काळामध्ये कुठलंही सरकार असलं तरी विरोधी पक्षातले असो नाही तर सत्तेतले सगळ्यांनी सरकारबरोबर एकत्रित राहण्याची जरूरत आहे. आम्ही सुद्धा बरोबर आहोत, पण जो कुठला निर्णय घेतला जाईल तो लवकरात लवकर घेण्याची जरूरत आहे असं मला तरी वाटतं. एक तर सुरुवात तसं बघितलं तर ते कर्जत पासून झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. कर्जत नगरपंचायतवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे 2 पक्षाचा त्या ठिकाणी सत्ता तिथं होती. गटनेता एकत्रित आपण त्या ठिकाणी बनवला होता. त्याच्याचबरोबर काँग्रेसला उपाध्यक्षपद तिथं दिलं होतं. काँग्रेसकडे फक्त 3 नगरसेवक असताना सुद्धा पण आपण एकत्रित आहोत, आघाडीचा धर्म आहे त्या ठिकाणी आपण पाळला पाहिजे, त्या हेतूतून आपण त्या ठिकाणी त्यांना तिथं मदत केली होती. आणि मग असं कुठंतरी चालत असताना सत्ता बदल झाली. माझ्या विरोधकांना त्या ठिकाणी आमदारकीचं पद मिळालं, ते MLC झाले, त्यानंतर आता ते सभापती झाले आणि मग सभापती झाल्यानंतर आपण काही करू शकतो हे दाखवण्याचं एक कुठंतरी काय म्हणतो ती एक उर्मी त्यांच्यामध्ये कदाचित तिथं असावी आणि राजकीय द्वेषातून तिथे काही नगरसेवकांना त्यांनी तिथं वेगळं केलं आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांनी तिथे ठेवलं. पण हे असताना एक नोटीस आम्हाला आली होती, ती जुन्या रूलप्रमाणे नोटीस आली होती ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला कार्य दाखवा नोटीस असते आणि मग त्यानंतर कलेक्टरपर्यंत विषय जातो, मग मंत्र्यांपर्यंत विषय जाऊन त्याच्यावर त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो.
पण तिथं कारणं काय सांगायची हा प्रश्न कदाचित निर्माण झाला असावा आणि मग त्याला पर्याय काय, तर मग राज्य पातळीवर आपण नियमच बदलून घेऊ आणि मग हात वर करून आपण इलेक्शन तिथं आणलं तर मग ज्या लोकांना आपण फोडलंय पैसे, दबाव नाही तर भीती दाखवून, मग अशा लोकांचा हात वर करून मतदान करून त्याचा फायदा घ्यायचा आणि आपला नगराध्यक्ष तिथं करायचा, या हेतूतून अख्ख्या महाराष्ट्राचा कायदा हा तिथं बदलण्यात आला. आणि मग त्यानंतर जे झालं ते आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणजे फक्त सत्तेत आणण्यासाठी आमदारांनी खासदारच फोडले जातात असं नाही, तर सत्तेत येण्यासाठी पण नगरसेवकांपर्यंत हे सर्व नेते त्या ठिकाणी जातात. ही गोष्ट बघून अतिशय दुर्दैवी आहे. माझ्या मतदारसंघामध्ये प्यायला पाणी नाही, टँकर देण्यासाठी पदाचा वापर केला जात नाही, शेतीचं पाणी आणण्यासाठी पदाचा वापर केला जात नाही, MIDC आणण्यासाठी पदाचा वापर केला जात नाही, फक्त राजकीय दृष्टिकोनातून भूमिका घेण्यासाठी संविधानिक पद असताना सुद्धा पदाचा वापर तिथं केला जातो. त्यांच्या त्या ऑफिसमध्ये जिथं राजकारण करायचं नसतं हा एक कुठेतरी रूल आहे, तिथंच ते पत्रकार परिषद घेतात. मग कुठेतरी या सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला असं वाटतं की सत्ता आली आणि ताकद आली तर आम्ही काही करू शकतो, हे दुर्दैवी आहे. तसंच सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांना सुद्धा मला सांगायचं फक्त राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये असणारे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, अनेक अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी आपण जर थोडं तरी लक्ष केंद्रित केलं तर बऱ्यापैकी आपल्या अडचणी सुटतील. त्याच्याकडे लक्ष देण्याची जरूरत आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालू आहे, आता त्याबद्दल काय सांगाल? चर्चा आहे, अनेक दिवसांपासून चर्चा आहे आणि ती फक्त चर्चाच आहे. जोपर्यंत पवारसाहेब सुप्रियाताई त्या बाबतीत निर्णय घेत नाहीत, आमच्यापर्यंत कुठलाही विषय तिथं आलेला नाही, आमच्यावर कुठलीही बैठक तिथं झालेली नाही, आम्हाला कुठलाही आदेश त्या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे या बाबतीत आम्ही कुठं काय सांगणं हे योग्य ठरणार नाही. जर काय होत असेल ते वरच्या लेवलला होत असेल आणि जर झालं असेल तर तो संदेश हा आमच्यापर्यंत सुप्रियाताई देतीलच. पण आजपर्यंत तो आला नाही, त्याचा अर्थ तिथं कुठेही चर्चा झाली नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पण काही आमदारांनी चर्चा केली असेल असं देखील म्हटलंय, त्याच्याबद्दल काय? शेवटी काही आमदार असतात ज्यांना विकासाला निधी लागतो, कामं करावी लागतात आणि मग काही तसे आमदार जे आहेत त्यांनी कुठंतरी काही बोलून दाखवलं असेल आणि त्या बाबतीतली चर्चा ही तुमच्या आपल्या सगळ्यांच्या कानावर आली असेल. त्यामुळे बऱ्याच आमदारापैकी काही आमदार असतात जे असे बोलत असतात, पण काही इतर आमदार असतात ज्यांच्यामुळे आपण निवडून आलो, म्हणजे आदरणीय पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील आणि हे जे सगळं त्यांच्याकडे बघून सुद्धा काही निर्णय घेत असतात. आमच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आमचं जे मत आहे ते त्या बैठकीमध्ये आम्ही 100% व्यक्त करू, कारण का आमच्यामध्ये लोकशाही असल्यामुळे आम्हाला चर्चेत घेतल्याशिवाय, पदाधिकाऱ्यांना चर्चेत घेतल्याशिवाय साहेब आणि ताई निर्णय घेणार नाही असा विश्वास सुद्धा आम्हाला आहे. नगराध्यक्षपदाला